भगिनींनो, आजच्या कार्यक्रमात आपण एक संवाद ऐकणार आहात. कचरा नाही, संधी आहे. या संवादाचं लेखन राजश्री पाठक यांनी केलंय आणि संवादात लेखिकेसह सहभागी झालेत पूर्णिमा सूर्यवंशी. स्वच्छ भारत का इरादा इरादा कर लिया हमने, देश के लिए वादा वादा कर लिया हमने. राधा राधा राधा, काय करतेस ग? इथे आहेस होय. मी तुला सर्व घरभर शोधत होती. हां, आणि तू तुझं हे आवडीचं काम करते ना, सतत आपली ह्या कुंडीतील माती त्या कुंडीत, त्या कुंडीतील माती ह्या कुंडीत, असंच चालू असतं बाई तुझं. कशी आवड आहे ग एवढी तुला? हो, हे काम तर अगदी माझ्या आवडीचं आहे हा मीरा. किती कचरा गोळा करतेस बाई. अगं बाई, हा कचरा नाहीये, हे सोनं आहे, सोनं. काही काय राधा, हे कसलं सोनं ग? मीरा, तुला कचऱ्याचं सांगते म्हणजे तुला पटेल की किती महत्वाचं आहे हे. अर्थात तुला वेळ असेल तरच. नाही नाही, मी आज एकदम छान वेळ काढूनच आली. खरंच सांग मला आता. थांब जरा, मी एवढं हातातलं काम पूर्ण करते आणि तुला सांगते. राधा, आज आपण असं करूया का ग? मस्तपैकी आधी गरमागरम चहा घेऊ आणि छान चहा घेता घेता महत्त्वाच्या विषयावर चर्चा करायची का? आत्ता महत्वाचा विषय कुठला मीरा? हे ग काय, तू आत्ताच म्हणालीस ना की तुला सांगते म्हणून. म्हणजेच कचऱ्याचं व्यवस्थापन कसं करायचं, स्वच्छता कशी राखायची, हेच सांगणार होतीस ना तू? हो, मला देखील आवडेल ह्या विषयावर चर्चा करायला, पण तुला वेळ आहे का? अगदीच. मीरा, बऱ्याच लोकांना याचं महत्त्वसुद्धा माहिती नाही. कचऱ्याचं व्यवस्थापन कसं करायचं असतं ते. हो ना, खरंच. तू एवढं सतत करत असते बाई कचऱ्याचं काम, मातीचं काम. त्यामुळे मलाही खरंच असं वाटायला लागलं आहे की आपणही काहीतरी करावं. पण कसं करायचं हे मला देखील खूप माहिती नाही हां. म्हणून तू आता मला सांग की कचऱ्याचं व्यवस्थापन कसं करायचं, कचऱ्याची निर्मिती, संकलन, वाहतूक, प्रक्रिया आणि विल्हेवाट लावणं, हे कसं असतं ग साधारण? हो, यात मुख्यत्वे 3 आर तत्वांचा वापर करून पर्यावरणाचं रक्षण करणं, संसाधनाचा वापर करणं हे उद्दिष्ट असतं, जेणेकरून प्रदूषण कमी होऊन सार्वजनिक आरोग्य सुधारतं. कोणते ग राधा 3 आर? रिड्यूस, रियूज आणि रिसायकल. रिड्यूस म्हणजे कचरा कमी करणे, रियूज म्हणजे पुनर्वापर करणे आणि रिसायकल म्हणजे पुनर्चक्रीकरण करणे. म्हणजे कचरा कमी करणे म्हणजे घरातील कचरा बाहेर टाकणं, एवढंच ना? नाही 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 मीरा, असं नाही. कचरा कमी करणं म्हणजे अनावश्यक वस्तू विकत न घेणं, गरजेच्याच वस्तूंची खरेदी करणं. हो, हेही खरंच आहे म्हणा. हे बघ, आता रियूज म्हणजे काय, तर पुनर्वापर करणं. एखादी गोष्ट आपण घेतलेली असते ना, खरेदी केली असते, तिचं काम झालं म्हणून आपण लगेच फेकून द्यायची का? तर नाही, त्याचा वापर दुसरीकडे कुठे होऊ शकतो का, हे बघणं देखील गरजेचं आहे मीरा. होत असेल तर त्याचा वापर जरूर करावा. अगदी बरोबर. पण राधा, तू 3 आर पैकी रिसायकल म्हणालीस, त्याचं काय ग? अगं, रिसायकल म्हणजे पुनर्चक्रीकरण. म्हणजे कागद, खोके, प्लास्टिकच्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू, तसेच स्टील, अल्युमिनियम, लोखंड यासारख्या धातूंच्या वस्तू आपण ज्या मोडीत देतो ना राधा, त्या गोळा करून वेगवेगळ्या फॅक्टरीमध्ये पुनर्निर्मिती करण्यासाठी पाठवतात. आता जसं तुला उदाहरण द्यायचं झालं तर जुने कागद, वर्तमानपत्रे ह्याचा आपण इको फ्रेंडली गणपती तयार करण्यासाठी सुद्धा वापर केला जातो. अगदी बरोबर. कागद पाण्यात टाकून त्याचा लगदा तयार करायचा आणि त्यापासून सुंदर गणपती तयार करता येतो. आणि सांगू का मीरा, गणपतीच्या दिवसात साधारण 1 महिना आधी कागदाच्या लगद्यापासून गणपती कसा तयार करायचा याचं प्रशिक्षण सुद्धा मिळतं. हो ग, खरंच बाई, खरंच आपण याचा विचार करतच नाही की याचा कुठे वापर होऊ शकतो का. बऱ्याच वस्तू अशा असतात ग की त्याचा आपण दुसरीकडे वापरच करत नाही आणि तो खरं तर होऊ शकतो वास्तविक, पण ती आपल्याला तशी गरजच वाटत नाही आणि आपल्याला एक प्रकारची ती सवयच लागलेली असते की घेतलं की फेकून द्यायचं. म्हणून तर आपण हा आज विषय घेतलाय ना, कचऱ्याचं व्यवस्थापन कसं करायचं, त्याचा पुनर्वापर, पुनर्चक्रीकरण कसं करायचं, हे लोकांना पण समजेल. पण बरं झालं की आज आपण ह्या महत्त्वाच्या विषयावर बोलतोय. ते आपल्या गप्पांमधून देखील खूप शिकायला मिळतं ग आणि समजतं सुद्धा. आणि आपल्याजवळ जे काही माहिती आहे ना, ती आपण दुसऱ्यांना सांगूही शकतो. जे चांगलं आहे ते आपण पटकन दुसऱ्यांना देत असतो आणि सांगत असतो की नाही? हो, खरंच आहे. जे चांगलं आहे ना मीरा, ते जरूर दुसऱ्यांना देत जावं, सांगत जावं केव्हाही. आता बघ मीरा, आपण रोज घरात भाज्या आणतो ना, भाज्या निवडतो,
त्याचा जो काही कचरा निघतो त्या कचऱ्यापासून सुद्धा आपल्याला चांगल्यापैकी कंपोस्ट खत करता येतं. कंपोस्ट खत? हो. अगं राधा बघ, सकाळी जी कचऱ्याची गाडी येते ना, त्यात ओला कचरा आणि सुका कचरा असे 2 वेगवेगळे भाग केलेले असतात. ते त्यासाठीच असतात का गं? हो, याच्यासाठीच असतात मीरा. ते ओला कचरा मध्ये भाज्यांपासून निघालेला सर्व कचरा वेगळा करायचा आणि सुका कचरा म्हणजे केर, माती, प्लास्टिक, खोके, कुठल्याही धातूच्या वस्तू हे सगळं वेगळं ठेवायचं. आणि बघ, ती लोक ट्यूबलाईट, बल्ब, बॅटरी, औषधी ही सगळी वस्तू वेगळं ठेवायला सांगतात की नाही आपल्याला? हो, कारण ह्या घातक वस्तू आहेत. याचा चुकूनही दुरुपयोग कोणी करू नये ना, यासाठी या सगळ्या वस्तूंची विल्हेवाट विशिष्ट पद्धतीनेच लावावी लागते. त्यासाठी ते वेगळे करणं गरजेचं असतं. हो का? बरं. म्हणून 3 आर तत्वांचा वापर करतात होय. म्हणजे कचरा कमी करणं, आवश्यक तेवढ्याच वस्तूंची खरेदी करणं, प्लास्टिकचा वापर टाळणं, कागद वाचवणं. आपण तर काय, आवडली वस्तू की घेतली, त्यामुळे खरंच उगीच कचरा गोळा करत बसतो ग आपण. सगळ्यांचंच तसं असतं मीरा. आपण ती वस्तू फेकून न देता त्याचा पुनर्वापर करून बघण्याचा प्रयत्न करायचा. जुन्या बाटल्या, डबे यासारख्या वस्तू आपण पुनर्वापर करू शकतो. हे बघ, तुला उदाहरण सांगू का? हो. आता एखादी प्लास्टिकची बाटली, आता बिस्लरीच घे ना. आपण बिस्लरी घेतली की काम झालं की फेकून देतो. अगं किती जमा होतात त्या. तर बिस्लरीचा वापर कसा करायचा? वरचा भाग कापून घ्यायचा अर्धा, आणि अर्ध्या खालचा जो भाग असतो ना, त्या भागात आपण छानपैकी रंग देऊ शकतो. तो पेन स्टँड, पेन्सिल स्टँड किंवा फ्लॉवर पॉट करायला त्याचा वापर करू शकतो. किती छान ना. तसंच प्लॅस्टिकच्या डब्यांचा पण असतो. आपण प्लॅस्टिकच्या कुंड्या विकत घेतो ना, त्याच्याऐवजी प्लॅस्टिकच्या कुंड्यांच्या ऐवजी ते झाडं लावायला कामात येतात. रियूज होतो. हो, खरंच झाला तर फायदाच होणार आहे ग याचा. आणि महत्त्वाचं म्हणजे बचतही होईल, आणि बचत होऊन प्रदूषणही कमी होईल. हे काही कमी आहे का? आणि आपल्या रोजच्या जीवनात ह्या गोष्टी आपण महत्त्वाच्या मानतच नाहीत ग. घेतली वस्तू की टाकली असं आपण सहज करून जातो, पण ते करण्यामागे आपण केवळ आपलं नुकसानच करतो हे आपल्याला कळत देखील नाही ग. अगं पण लहानपणी आपल्याला कुठे इतकं माहिती होतं मीरा. त्यामुळे कामाची वस्तू नसली की कचऱ्याच्या डब्यात फेकायची सवयच लागलेली होती. परंतु आता बरंच विज्ञान पुढे गेलं आहे बघ. बऱ्याच गोष्टी आपल्याला समजायला लागलेल्या आहेत. अर्थात रेडिओ, TV, मोबाईल सारख्या माध्यमांमुळे आपल्याला लगेच कळतं. त्यामुळे त्याचं महत्त्व देखील पटायला लागलेलं आहे. पण राधा, मी तुला आधीपासूनच पाहते तू सतत झाडांशी, कुंड्यांशी, मातीशी काही ना काहीतरी करतच असते बाई. तुझं आणि मातीचं असं काही घट्ट नातं आहे का ग? हो अगं, लहानपणापासूनच ना मला अगदी आवड आहे. झाडं लावायची, कुंड्या तयार करायच्या, खतं करायचे. मी अजूनसुद्धा कंपोस्ट खत, गांडूळ खत घरीच तयार करत असते. बाई, कंपोस्ट खत, गांडूळ खत, आणि ते पण घरी करतेस तू? मला सांग ना कसं करतात. मीरा, एक काम करूया का? तुला हे सगळं सांगत बसेल त्याच्यापेक्षा मी तुला प्रात्यक्षिकच दाखवते ना. ते तर खूप छान. म्हणजे तुला समजेल की खरंच कसं करायचं आणि कशा पद्धतीने ठेवायचं हे सगळं तुला कळेलही. आणि हो, बघितल्यावर तर माझं अगदी पक्क लक्षात राहील बाई. चल मग मी दाखवते. माझं सगळं तयार आहे. मी आज करणारच होते, तर आत्ताच तुझ्यासमोर करते बघ. तुला आधी महत्त्वाचं सांगते, कंपोस्ट खत तयार करण्याचा कालावधी हा 3 महिन्यांचा असतो. कोणी कोणी 7 दिवसातही तयार होतं असं म्हणतात, परंतु चांगलं खत तयार करण्यासाठी 3 महिने तरी लागतात. पण राधा, त्याला काय काय लागतं ग? त्याला लागणारा ओला कचरा, सुका कचरा, ताक, दही याची आवश्यकता असते. अच्छा, पण हा कचरा सगळा घरातलाच घ्यायचा ना? हो, अर्थात. भाज्यांचा ओला कचरा, भाज्यांची देठं, काड्या, अंड्यांची टरफलं, सगळ्या भाज्यांचा कचरा हा व्यवस्थित बारीक करून ठेवायचा बघ. हे बघ, मी सगळं इथे कापून ठेवले, तुला दिसतंय ना? हो. ओला कचरा, सुका कचरा सगळा व्यवस्थित ठेवलेला आहे. फळांची सालं सगळी उन्हात वाळवून ठेवलेली आहेत बघ. ती सगळी बारीक करून ठेवायची. बघ, नारळाच्या शेंड्या देखील कापून ठेवल्या आहेत. कारण काय तर सोपं जातं. निर्माल्य, फुलं हे सगळं उन्हात वाळवून ठेवायचं बघ. हे सगळं हळूहळू जमवत जायचं आणि बऱ्यापैकी ओला कचरा, सुका कचरा गोळा झाला की कंपोस्ट खत तयार करायला घ्यायचं. ते कसं तयार करायचं ते दाखव बरं आता मला. हे बघ, एखादा प्लॅस्टिकचा डबा, बादली, खराब माठ, कुंडी यापैकी आपण काहीही घेऊ शकतो बघ. ज्याला सहज गत्या छिद्र पडू शकतील अशा वस्तू घ्यायच्या. हे बघ, आता हा मी प्लॅस्टिकचा डबा घेतलाय, दिसतोय तुला? सगळ्या बाजूने बघ ती व्यवस्थित छिद्र पाडलेली आहेत. वरती, खाली, सगळीकडे. खाली पण छिद्र पाडायची, वरती पण छिद्र पाडायची सगळी.
बघू. आणि हो हे बघ, हो हे ग. कशा करता आपण करायचं. कारण कंपोस्ट खत हे सेंद्रिय पदार्थांचं सूक्ष्म जीवाणूंच्या साह्याने कुजवून तयार केलेलं खत असतं. हम्म. सेंद्रिय पदार्थांचे विघटन हे सूक्ष्म जीवाणू हवेच्या सान्निध्यात येऊन करतात. सेंद्रिय पदार्थातील कार्बन डायऑक्साईड आणि नायट्रोजनचे प्रमाण हे जीवाणू कमी करतात आणि हे प्रमाण कमी झालं की कंपोस्ट खत तयार होतं. राधा राधा, किती माहिती ग तुला. मला खरंच खूप छान वाटतं ऐकून. आणि माहिती का, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला आता इतका इंटरेस्ट वाटायला लागला आहे ना. बघ, म्हणजे मला आता असं वाटतंय ना की मी पण हे खत तयार करून बघायला हवं. जरूर. खरंच खूप इंटरेस्टिंग असतं बघ मीरा हे काम. ज्याला आवड असेल ना ती व्यक्ती तर नक्कीच करेल बघ. आता मला कंपोस्ट खत कसं करतात ते हे बघ, सांग मी आता बरं. तुला दाखवते की कंपोस्ट खत तयार करताना सगळ्यात आधी 60% हा सुका कचरा घ्यायचा आणि 40% हा ओला कचरा घ्यायचा. आता मी काय करते बघ मीरा, डब्याच्या तळाशी नारळाच्या करवंटीचे 2-3 तुकडे टाकतेय. अच्छा. हे का टाकते तर जे कंपोस्ट करताना खाली लिक्विड तयार होतं तर त्या छिद्रातून पटकन खाली पडतं हो. त्याच्यासाठी. आणि ते जे खाली पडलेलं लिक्विड हे सुद्धा लिक्विड कंपोस्ट खत म्हणून वापरलं जातं. हो का. त्याच्यासाठी हे तुकडे ठेवायचे. नंतर जाड पुठ्ठ्याचे बारीक तुकडे करून एक थर पसरवायचा. त्यानंतर नारळाच्या शेंड्यांचा कापून एक थर पसरवायचा. ते झालं की ओल्या कचऱ्याचा कापून तुकडे करून एक थर पसरवायचा. त्यानंतर परत सुका कचरा, झाडांची पानं सुकलेली, हे बघ सगळे पानं बिनं सुकलेली सगळ्यांचा एक थर पसरवते की नाही बघ. हो. हळूहळू हा एकदा ओला कचरा एकदा सुका कचरा असं पसरवत जायचं. हो. अर्धा डबा झाला की त्याच्यामध्ये दही टाक असं हे टाकायचं. त्याच्याने जीवाणू तयार होतात आणि जीवाणूंच्या साह्याने कंपोस्ट खत तयार होतं. आणि हा असा करत करत पूर्ण डबा भरला की झाकण ठेवायचं. झाकण ठेवल्यानंतर 2-3 दिवसाआड आपण ते सतत हलवत राहायचं. आणि ते हलवत राहिलं की खालचं वर वरचं खाली असं करत जायचं. नंतर आठवड्यातून एकदा केलं तरी हो, चालतं ना. मग सुरुवातीला करावं लागतं 2-3 वेळा, मग नंतर आठवड्यातून एकदा हलवलं तरी चालतं. त्याच्याने छान कंपोस्ट खत तयार होतं. 3 महिन्यानंतर खूप सुंदर कंपोस्ट खत तयार होतं बघ. एखाद्या चाळणीने ते नंतर चाळून बारीक खत वापरायचं आणि जे वरचं जाड जाड निघतं ना तर ते सगळं रिकंपोस्ट करायला परत टाकायचं. रिकंपोस्ट करणं म्हणजे पुन्हा तीच प्रक्रिया ना. तीच प्रक्रिया करायची. ह्या रिकंपोस्ट जे काही असतं ना त्याच्याने पुढचं खत लवकर तयार होतं. याच्यासाठी हे वापरायचं. खूपच छान ग राधा, मी नक्की करून बघेल. सगळ्या घरातल्या वस्तू असतात बघ मीरा. हेच खत तू बाजारात विकत घ्यायला जा, पाव किलोची पिशवी 300 ते 400 रुपयाला मिळेल. हो. त्यापेक्षा घरी केलेलं केव्हाही चांगलं. खूपच छान ग. आणि बघ, घरी करून बघितलं ना तर समाधान काही वेगळंच असतं. आणि शिवाय घरातला ओला कचरा सुका कचरा फेकायची गरजच पडत नाही. किती छान आणि सुंदर सांगितलंस बघ. हे बघ, कचऱ्याच्या व्यवस्थापनाचे मीरा इतके फायदे असतात बघ. आरोग्य संरक्षण, कचऱ्यामुळे पसरणारे रोग आणि कीटक टाळता येतात, ज्यामुळे सार्वजनिक आरोग्य सुधारतं. हो. पर्यावरणाचं रक्षण होतं. हवा, पाणी आणि मातीचे प्रदूषण कमी होतं. कचऱ्याचे ढिगारे पर्यावरणाचे नुकसान करतात. ते व्यवस्थापनामुळे टळतं. हे तर खूप महत्वाचं आहे ग. संसाधनांची बचत होते. कचरा कमी केल्याने लँडफिलची गरज कमी होते आणि जमिनीची योग्य वापर होतो. आर्थिक लाभ होतो. कचरा व्यवस्थापनातून रोजगार निर्मिती होते. हो. कचऱ्यापासून ऊर्जा मिळवता येते. सौंदर्य आणि राहणीमानाचा दर्जा सुधारतो. त्याची गुणवत्ता वाढते. शहरांचे परिसराचे सौंदर्य टिकून राहतं. त्यामुळे राहणीमानाचा दर्जा पण सुधारतो. हे तर खूप महत्वाचं आहे बरं का. आणि कचऱ्याच्या व्यवस्थापनामुळे आरोग्य, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेसाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण प्रदूषण कमी करतं, रोग पसरण्यापासून रोखतं, पुनर्वापर आणि पुनर्चक्रीकरणामुळे नैसर्गिक संसाधनाचं रक्षण करतं, रोजगाराच्या संधी निर्माण करतं आणि स्वच्छ आणि आरोग्यदायी जीवनशैलीसाठी मदत करतं. त्यामुळे शहरांचा आणि देशाचा विकास होतो. बापरे राधा, खरंच किती फायदे आहेत ग. आणि शिवाय टाकाऊ वस्तूपासून आपण टिकाऊ वस्तू चांगल्या प्रकारे बनवू शकतो ना. बाजारात वस्तू खरेदी केल्यानंतर जे बॉक्स मिळतात ना मीरा, लहानपासून मोठ्या बॉक्सपर्यंत आपण वेगवेगळ्या डेकोरेटिव्ह वस्तू तयार करू शकतो. पण राधा, माहिती का, फक्त करण्याची आवड हवी. आणि आवड असेल तर बरंच काही करू शकतो आपण. त्यामुळे घरात स्वच्छता तर राहीलच, पण घरात एखादी डेकोरेटिव्ह वस्तू देखील तयार होईल की नाही. हो, हे बरोबर आहे. आवड असेल, करण्याची जिद्द असेल तरच हे होऊ शकतं मीरा.
आणि स्वच्छतेचे फायदे देखील आहेतच ना गं. आजार कमी होतात, पर्यावरण सुरक्षित राहतं, शहर सुंदर दिसतं. आणखीन काय पाहिजे? आणि सांगू मीरा तुला, हां. दैनंदिन स्वच्छतेच्या सवयी ह्या सगळ्यांनीच खरं लावून घ्यायला हव्यात. ते तर अगदी बरोबर. कचरा रस्त्यावर न टाकणं, हात नियमित धुणं, शौचालय स्वच्छ ठेवणं, पाणी साचू न देणं. पण माहिती का राधा, याचबरोबर सार्वजनिक स्वच्छता पाळणं देखील खूप गरजेचं आहे बरं का. बघ काय होतं, सार्वजनिक ठिकाणी कचरापेटीतच कचरा टाकायला हवा, स्वच्छता मोहिमांमध्ये सहभाग घ्यायला हवा, इतरांनाही स्वच्छतेबद्दल जागृत करायला हवं. यासारख्या छोट्या छोट्या गोष्टी देखील आपण करायला हव्यात की नाही? स्वच्छता हीच खरी सेवा, ही सवय आपण सगळ्यांनीच लावली पाहिजे. हो, खरंच आहे गं. लोकांना खूपच घाण सवय लागलेली असते. सगळीकडे हे बघायला मिळतं की शहरात, गावाकडे, रस्त्यावर पचापचा थुंकणं, जिथे खातो तिथेच घाण टाकणं, बसल्या जागी कागदाची बोळे तरी टाकतील, प्लॅस्टिकची पिशवी तरी टाकतील, केळीची सालं, असं सतत घाण कोणी ना कोणी करत असतं. कळतं पण वळत नाही गं, अशी अवस्था होऊन जाते. तर आपण हे करायला नको, पण ही हाताला चांगली सवय त्यांनी लावायला हवी. थुंकण्याची सवय तर इतकी वाईट आहे ना की ते त्यावेळी विचारच करत नाही की आपण हे असं करायला नको म्हणून. आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींनी स्वच्छता अभियान सुरू केल्यापासून किंवा सक्तीचे केल्यापासून प्रत्येक गावात ओला कचरा, सुका कचरा, घातक कचरा असे वर्गीकरण केलेल्या नगरपालिका, महानगरपालिकेच्या गाड्या यायला लागलेल्या आहेत. हो, लोकांना चांगल्या प्रकारे सवय लावली आहे की किमान गाडीतच कचरा टाकायचा. नाहीतर खरंच जागोजागी कचऱ्याचे ढिगारे दिसायचे. त्यामुळे होणारे डास, माशा, चिलटे खूप व्हायचे ग. रोगराई पसरायची, सतत घराघरांमध्ये आजार पण दिसायचे. आता किमान कचऱ्याचे ढीग तरी दिसत नाहीत आणि लोकांमध्ये एवढी जागरूकता तरी आली आहे. पण माहिती का राधा, अजून ती पूर्ण आलेली नाही आहे. स्वच्छता ही आपल्या पुरतीच लोकांनी ठेवलेली आहे. हीच जागरूकता जर का सार्वजनिक ठिकाणी पण राहिली तर किती छान होईल ना. मीरा तुला सांगू का, हम्म, मलाही असंच वाटतं. सार्वजनिक कार्याला सगळ्यांनीच खरं हातभार लावायला पाहिजे. हम्म, सध्या सुरुवातीला स्वतःच्या स्वार्थासाठी का होईना प्रत्येकाने जर ठरवलं की आपल्या आजूबाजूचा परिसर आपण सगळे मिळून स्वच्छ ठेवू, कोणाचे बंगले असतील, कोणाची घरं असतील, तर कोणी अपार्टमेंटमध्ये राहत असतील, जर प्रत्येकाने ठरवलं ना की आम्ही आपापला परिसर स्वच्छ ठेवू तर किती चांगलं होईल. खरंच. मग त्यासाठी जे करावं लागेल त्याची सगळ्यांचीच तयारी हवी. काहीच हरकत नाही की नाही. जर का प्रत्येकाने ठरवलं तर हे नक्कीच होऊ शकतं. त्यामुळे आपलं गाव, शहर स्वच्छ आणि सुंदर दिसेल. हो, परंतु त्यासाठी प्रत्येकाने जबाबदाऱ्या घ्यायला हव्या. व्यवस्थापनाचे छोटे छोटे प्रकल्प जरी आपण छोट्या प्रमाणात सुरू केले ना तरी त्याचं केव्हा मोठं रूप होईल हे कळणार देखील नाही. आता बघ मीरा, मी एक उदाहरण देते तुला. अपार्टमेंट असेल तर त्या अपार्टमेंटमधील लोकांकडे ओला कचरा, सुका कचरा, घातक कचरा वेगवेगळ्या करण्यासाठी 3 वेगवेगळ्या रंगाचे डबे ठेवायचे. ओला कचरा आणि सुका कचरा हा भरपूर प्रमाणात निघत असल्यामुळे कंपोस्ट खत तयार करण्याचा प्रकल्प राबवायचा. हो, फक्त घातक कचरा बाहेर प्रक्रिया करण्यासाठी पाठवायचा. अगदी बरोबर. म्हणजे घन कचऱ्याची विल्हेवाट ही एक पर्यावरणाच्या दृष्टीने फार मोठी आणि महत्त्वाची समस्या बनलेली आहे. तर लोकसहभागाच्या माध्यमातून या घन कचऱ्याच्या समस्येवर उपाय शोधून त्याची योग्य ती अंमलबजावणी करणं ही आज काळाची गरज आहे की नाही. हो ना, खरंच आहे. हे लक्षात घेता शासनाने संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियान ही अतिशय परिणामकारक योजना सुरू केली आहे. त्यामध्ये नागरिकांनी आपला सहभाग दर्शविणे गरजेचं आहे. कचरा व्यवस्थापन प्रकल्प हे केवळ कचरा उचलणे नसून कचरा निर्मिती करणं, संसाधनाचा वापर करणं आणि पर्यावरणाचं रक्षण करणं यावर लक्ष केंद्रित केलं जातं. मलाही असं वाटायला लागलंय राधा की कचरा व्यवस्थापन, स्वच्छता आणि पर्यावरण या गोष्टींसाठी आपण इतरांकडे बोट दाखवण्यापेक्षा आपली जबाबदारी ओळखून जर आपण वागलो तर निसर्ग आपल्याला देतोय ना त्याहीपेक्षा अधिक भरभरून दान देईल. मीरा, ठरवलं ना तर आपण बरंच काही करू शकतो. कुठल्याही गोष्टीला यश प्राप्त होईलच असं नसतं, परंतु त्यासाठी जिद्द आणि चिकाटी हवी. माझ्या एका वाचण्यात आलं आहे बघ, अवघ्या वयाच्या 21व्या वर्षी एका तरुण मुलाने, जेव्हा बहुतेक तरुण करिअर करायला घेतात, नोकरी किंवा पुढच्या शिक्षणाचा विचार करत असतात, तेव्हा भारतातील एका विद्यार्थ्याने असं काही विचार केला की जो केवळ स्वतःचं भविष्य बदलणार नव्हता
तर पर्यावरण आणि फॅशन उद्योगालाही नवा मार्ग दाखवणारा ठरला. ही गोष्ट आहे प्रितेश मिस्त्री या तरुणाची, ज्याने टोमॅटोच्या कचऱ्यापासून पर्यावरणपूरक लेदर तयार करून जगाचं लक्ष वेधून घेतलं. प्रितेश मिस्त्री हे नाव म्हणालीस ना तू? हो, हम्म. भारतामध्ये दरवर्षी कोट्यावधी टन टोमॅटो उत्पादन होतं, पण त्यातील मोठा भाग सडून जातो हो. किंवा प्रक्रिया उद्योगांमधून कचऱ्याच्या स्वरूपात फेकला जातो. टोमॅटोचे सालं, बिया आणि उरलेला लगदा हा सगळा कचरा पर्यावरणासाठी मोठं ओझं बनतो. अगदीच. हाच प्रश्न प्रितेश यांच्या मनात घर करून गेला बघ. जर हा कचरा उपयोगात आणता आला तर, ह्या एका प्रश्नातून त्याच्या प्रवासाची सुरुवात झाली. राधा, पण त्याला किती छान प्रश्न पडला ग, की हा कचरा उपयोगात आणला तर. बघ की, हम्म. आणि वय किती लहान तरी हो एवढा ना. विचार तो करू शकतो, हे किती महत्वाचं. हम्म. त्याचं अभियांत्रिकीचं शिक्षण घेत असताना प्रयोगशील वृत्ती आणि पर्यावरणाविषयी असलेली त्याची जाणीव यामुळे त्याने संशोधन सुरू केलं. अनेक अपयशी प्रयोग, मर्यादित संसाधनं आणि शून्य अनुभव असूनही त्याने हार मानली नाही बघ. अखेर त्याने टोमॅटोच्या कचऱ्यापासून नैसर्गिक घटकांच्या साह्याने एक मजबूत, लवचिक आणि दिसायला अगदी लेदरसारखं साहित्य तयार केलं. विशेष म्हणजे या प्रक्रियेमध्ये कुठलाही प्राणीजन्य घटक वापरला गेला नाही. किती छान ना. बघ की, या कल्पनेतून जन्म झालाय बायो लेदर या स्टार्टअपचा. हो. हे लेदर पूर्णपणे वेगन, पर्यावरणपूरक आणि जैवविघटनशील आहे. पारंपरिक लेदर तयार करताना मोठ्या प्रमाणावर पाणी, रसायन आणि प्राण्यांचा बळी जातो, तर सिंथेटिक लेदरमध्ये प्लास्टिकचा वापर होतो, हो. जो पर्यावरणासाठी घातक ठरतो. खूपच. प्रितेश यांनी तयार केलेलं टोमॅटो लेदर या दोन्ही पर्यायांना स्वच्छ आणि शाश्वत उत्तर आहे बघ. खूपच छान ग. खूप. ह्या नाविन्यपूर्ण कामात दखल केवळ भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील घेतली गेली आहे. त्याच्या या इनोव्हेशनला PETA कडून व्हेगन फॅशन क्षेत्रातील सर्वोत्तम नवकल्पनांसाठी दिला जाणारा प्रतिष्ठित पुरस्कार मिळालाय. हा सन्मान म्हणजे त्याच्या कल्पनेचा मिळालेली जागतिक पावतीच होय. पण राधा, मला असं वाटतंय प्रितेशच्या नवकल्पनांना सलाम. खरोखरच. आणि हा एक पुरस्कार किंवा स्टार्टअप नाही, तर ही गोष्ट आहे एका समस्येकडे संधी म्हणून पाहण्याची आहे, कचऱ्यातून मूल्य निर्माण करण्याची, आणि वय लहान असलं तरी विचार मोठा असेल तर बदल घडवता येतो याची. आज प्रितेश याचं काम अनेक तरुणांना प्रेरणा देत आहे बघ. हो. आणि विशेषतः त्यांना की जे पर्यावरण शाश्वत विकास आणि उद्योजकतेचं स्वप्न बघतात ते मुलं. हो ग. आणि ह्यातून आपल्याला एकच गोष्ट शिकवते, कल्पकता, जिद्द आणि योग्य दिशा असली तर साधा टोमॅटोचा कचरा देखील जागतिक स्तरावर ओळख निर्माण करू शकतो. वा 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 राधा, किती सुंदर उदाहरण दिलंस ग. आपण कधी विचारही करू शकत नाही या गोष्टीचा, की असंही काही होऊ शकतं. कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छता या गोष्टी पर्यावरणाचा संवर्धन करतातच, आपल्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम करतात. त्यामुळे या गोष्टी नुसत्या सरकारच्या योजना राहू नये, ही एक प्रकारची लोक चळवळ व्हायला हवी. कसं बोललीस. आणि आपल्या पुढच्या पिढीचा सुंदर, स्वस्त आणि निरोगी राहण्याचा विचारही आपणच करायला हवा ना मीरा. राधा, किती छान आणि खूप माहिती पूर्ण सांगितलंस ग तू. पण बोललेली तू आहेस आणि घसा मात्र माझा कोरडा पडलाय बरं का. तर आता मला काहीतरी छानसं असं गरमागरम खायला दे आणि मस्तपैकी आल्याचा चहा टाक. चल, आपण मस्तपैकी गरमागरम चहा घेऊया आता. नक्कीच. आताच आपण संवाद ऐकलात, कचरा नाही संधी आहे. लेखन राजश्री पाठक यांचं, आणि संवादात लेखिकेसह सहभागी होत्या पौर्णिमा सूर्यवंशी. भगिनींनो, आजच्या कार्यक्रमात